नमस्कार, माझं नाव तेजस्विनी चव्हाण आणि तुम्हा सर्वांना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी समस्त मातंग समाजाच्या सर्व समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. मी धनंजय सकट. अण्णाभाऊ साठे जयंती सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझं नाव प्रतीक अनिल तांबे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कैलास मोहनगिरी वारके. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंतीनिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्ते सर्वांना. या ठिकाणी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड या ठिकाणी सर्व पुण्यामधूनच नाही तर महाराष्ट्रामधून आज मातंग समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे. सर्व आलेल्या मातंग समाजाला आमच्या प्रत्येकार न्यूजच्या वतीनं व माणिक पोळ मित्रमंडळाच्या वतीनं सर्व आलेल्या नागरिकांना अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मी गणेश कलवले. सर्व निगडीमध्ये सर्व मातंग बांधव जे जयंतीसाठी उपस्थित आहेत आणि जयंतीचे उपस्थिती राहून जे जयंतीची शोभा वाढवलेली आहे त्यांना मी प्रतिकार न्यूजच्या वतीनं व सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं सर्वांचं हार्दिक शुभेच्छा करतो. सप्रेम जयलवजी. बंधवांनो, आज अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे. मी नाथा शिंदे. आज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे. तर माझे तमाम महाराष्ट्रामधील देशवासियांना पूर्ण सगळ्यांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना विनम्र अभिवादन. मी राजेंद्र मोरे. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान अखिल दिघीगाव. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे तर रशियाच्या मॉस्कोमध्ये देखील अण्णाभाऊंच्या साहित्याचा डंका वाजलेला आहे आणि वाजतो आहे. कारण 100व्या जयंतीच्या निमित्तानं मॉस्कोच्या संसदेसमोर अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. ही आम्हा मातंग समाजासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अण्णाभाऊंनी फकीरासारखी कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये जिवंत असा अभिनेता, जिवंत अशी कला आणि जिवंत असा विचार अण्णाभाऊंनी समाजासमोर मांडला. नव्हे तर महाराष्ट्र शासनाचा त्याला पुरस्कारही प्राप्त झाला. आणि ती फकीरा कादंबरी लिहिल्यामुळं अण्णाभाऊंना 1962 साली रशियाला जायला मिळालं. ही आम्हा समाजासाठी प्रेरणा आहे. आणि इथून पुढं अण्णाभाऊंनी जी 72 पुस्तकं लिहिली त्यामध्ये 35 कादंबऱ्यांचा समावेश आहे. 32 कथासंग्रह आहेत. कितीतरी शाहिरी, पोवाडे आणि एक प्रवास वर्णन असं सगळं साहित्य आपल्या समाजानं इथून पुढं तरी आत्मसात करावं, त्याचं वाचन करावं आणि त्याच्या विचाराची प्रेरणा घ्यावी आणि स्वावलंबी जीवन जगावं. शिक्षणाचा मार्ग अण्णाभाऊंच्या विचारातून पुढे गेला. 1.5 दिवस शिकलेले अण्णाभाऊ अख्ख्या जगाला संदेश देऊ शकतात. 1.5 दिवसाची शाळा अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र पुणे विद्यापीठामध्ये आहे. तिथं ब्राह्मणाच्या लोकांनी विरोध केला अण्णाभाऊंना. आज ब्राह्मणाची मुलं तिथं PhD करतात. ही आम्हा मातंग समाजाची फार मोठी प्रेरणा आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि देशातल्या, महाराष्ट्रातल्या, मॉस्कोमधल्या सगळ्या मातंग समाजाला, अण्णाभाऊ प्रेमींना, लहुजी भक्तांना मी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीनं या 104व्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय लहुजी. नाव निलेश मारुती गायकवाड. अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त तमाम लहू भक्तांचं मला मनापासून अभिवंदन. माझं नाव अविनाश नामदेव शिंदे. आमचं क्रांतीवीर विचार मंचाच्या माध्यमातून कामं चालू असतात आणि लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्ण विचाराचा जागर पूर्ण भारतभर व्हावा अशी मी शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मी भाऊसाहेब सुरेश साबळे, राहणार मोरवाडी, लालटुकीनगर. जय लहुजी जान. तुझं नाव सांगू शुभेच्छा दे बरं. लखन संजय ओसमनी, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. नवनाथ वाघमारे, वाकरेडकर, कंदातळा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, कारण सर्व महामानवांनी जसं संघर्ष केला, महाराष्ट्राची मुंबई ही चळवळ घडवून आणली आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहण्यासाठी सत्तानिष्ठ सर्व असून सुद्धा त्यांनी संघर्ष खूप करून महाराष्ट्राला एक मुंबईची आपली आर्थिक राजधानी यामध्ये संघर्ष करून मिळवून दिली. त्याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी आमची सर्व मातंग समाजातर्फे विनंती आहे. मी कीर्ती मारुती जाधव. सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वंदना गणपत जाधव, अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. मी अविंदा हनुमंत झेंडे, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना नम्र अभिवादन. भागूबाई लक्ष्मण खाडे. नाव सांगून शुभेच्छा द्या. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला सर्व बांधवांना सांगितलं की मग भागूबाई लक्ष्मण खाडे, अण्णाभाऊ साठेची जयंतीसाठी शुभेच्छा. विकास खलसे, मोशवरून शुभेच्छा. अण्णाभाऊ साठेंना प्रतिमेला, अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा. सर्व बांधवांना साठेंना तसेच शुभेच्छा देता येईल. तुम्ही नाव सांगून शुभेच्छा द्या. माझं नाव संजय मोहन तुपे. मी मातंग एकता आंदोलनचा सरचिटणीस आहे आणि एकता ग्रुपचा कार्याध्यक्ष आहे. आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आलेल्या सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आलेल्या सर्वांना सहर्ष स्वागत. माझं नाव आशिष तुपे आहे. मी मातंग एकता आंदोलन शाखा मुशीचा उपाध्यक्ष आहे. तमाम मातंग समाजाच्या सर्व बांधवांना या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा. जय लहुजी, जय अण्णाभाऊ. सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तुकाराम नामदेव तुपे, मातंग एकता आंदोलन मोशी शाखा. नाव सचिन बिसे की आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकता मित्र परिवाराच्या वतीने मोशी यांच्या वतीने आम्ही जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे होते म्हणून आम्ही आहे. नंदू पाटोळे. शुभेच्छा द्या ना लोकांना. शुभेच्छा द्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. मी मातंग क्रांती सेनेचा सभासद आहे. मोशीवरून आलो आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. प्रथमतः माझं नाव भगवान रामदास बोंडवे. मी मोशी या गावामध्ये अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाचा जयंती अध्यक्ष आहे आणि आज हा जनसमूह पाहिल्यानंतर खरोखर ही जी ताकद बघतोय मी आज, तर खरोखर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळणार हे 100% सांगतो मी, खात्रीने सांगतो. आणि त्यासाठी आम्ही झटणार 100%. भले किती ताकद लागू द्या. आज हा जनसमूह पाहत असताना माझं तर काळीज सुपासारखं झालेलं आहे. म्हणूनच आज या सगळे आलेले कार्यकर्ते माझे मित्रपरिवार आहेत आणि मोशी गावातील एक नावाजलेलं एकता मित्रमंडळ तुपे वस्ती आज मातंग एकता आंदोलन, आज मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत तुकाराम भाऊ तुपे. आज हे सगळे असताना मी सगळ्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय लहुजी. सर्वांना 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही सर्व कार्यकर्ते एकता मित्र मंडळ तुपे मोशी इथून आज अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास व शुभेच्छा देण्यास आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि आमचे बंधू तुकाराम भाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलेला आहे. सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. वायदंडे, बाळासाहेब वायदंडे. शुभेच्छा द्या. आलेल्यांना सगळं स्वागत सगळ्यांचं. अण्णाभाऊ साठे निमित्त आलेले सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. सचिन तुपे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या सर्वांना माझ्या तुपे परिवाराकडनं एकता ग्रुपकडून शुभेच्छा. मी रामा भानुदास कुवारे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मी अजय उमाप.
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे यांना एक विनम्र अभिवादन करतो. जय भीम, जय लवजी. मी महादेव मिसाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय लवजी. आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आज मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पुणे जिल्हा अध्यक्ष व माझ्या सर्व टीमच्या वतीने तसेच मराठवाडा आंबेडकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणी महाराष्ट्र प्रदेश सर्व कमिटीच्या वतीने अण्णाभाऊ जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महादेव कावळे, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष. आज अण्णाभाऊ जयंतीच्या निमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. मी मारुती भापकर, पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती उत्सव या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा होते. मागील 30 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका आणि जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन पर्वाचं या ठिकाणी एक आयोजन करण्यात येतं. यामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. अतिशय स्फूर्तिदायी गीतांचे कार्यक्रम होतात, परिसंवाद होतात, युवकांच्या प्रश्नांवरती या ठिकाणी परिसंवाद होतात, मातंग समाजाच्या प्रश्नांवरती या ठिकाणी कार्यक्रम होतात. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. तसेच गिरणी कामगारांचा लढा असेल, कामगारांची चळवळ असेल, शोषितांची चळवळ असेल, यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियात गाण्याचं गाऊन छत्रपती शिवराय जागतिक स्तरावरती नेण्याचं महान कार्य अण्णाभाऊंनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसाची शाळा शिकले, मात्र प्रचंड असं साहित्य त्यांनी निर्माण केलं. अनेक चित्रपट त्याच्यावरती निर्माण झाले. अशा प्रकारचा एक साहित्यातला कोहिनूर हिरा म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांची आम्ही अतिशय उत्साहामध्ये जयंती साजरी करतो. आणि ही जयंती केवळ मातंग समाज साजरी करत नाही, तर पिंपरी चिंचवड शहरातली सर्व धर्मीय आणि सर्व जातीचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव महोत्सवासारखा साजरा करतात. मी या महोत्सवाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरातील आणि संपूर्ण भारत देशातील जनतेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.